विधान परिषदेची निवडणूक आणि राजकीय घमासान हे जणू काही या राज्यामधलं राजकीय चित्र बनले। 2022 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर राज्याचा अवघड राजकीय परीघ बदलून गेला आणि पुन्हा एकदा 2026 मध्ये विधान परिषदेची निवडणूक होताना तसंच काहीसं घडतंय। झाले असं की विधान परिषदेची निवडणूक राज्यामध्ये एकूण 9 जागांसाठी घोषित झालेली आहे। 10व्या जागी पोटनिवडणूक होणार आहे। या 9 जागांपैकी एक जागा ही महाविकास आघाडीला त्यांच्याकडच्या असलेल्या आमदारांचा विचार केला तर मिळू शकते। गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना माहित होतं, प्रश्न एवढाच होता महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाला ती जागा मिळणार। राज्यसभेला ती जागा मिळाली होती शरद पवार यांच्या पक्षाला, त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यावेळेस आघाडीसाठी आपल्याला तिथे मिळावी उमेदवारी यासाठी प्रयत्नशील होते। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या घरी सुद्धा जाऊन आले आणि उद्धव ठाकरेंनीच ही उमेदवारी घ्यावी अशी महाविकास आघाडीची या संदर्भातली मागणी होती। शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनी याबाबत काहीही म्हटलं नाही आणि अगदी शेवटच्या क्षणाला फॉर्म भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार हा अंबादास दानवे असतील असं घोषित करून टाकलं आणि त्यानंतर मात्र काँग्रेसची पंचायत झालेली आहे। कारण काँग्रेसला आता या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवला नाही तर आपल्या पक्षातली नाराजी सहन करावी लागते आणि उमेदवार उतरवला तर तो निवडून येण्याची शक्यता कमी। बरं, शिवाय काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी 2 उमेदवार दिले म्हणून आणखीन एक उमेदवार जर भाजपने दिला तर महाविकास आघाडीची परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर काँग्रेस काय भूमिका घेत आहे यावरून महाविकास आघाडी आहे तशी संघ राहणार की तिच्यामध्ये फूट पडणार असा सवाल निर्माण होते। या सगळ्या संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर नेमक्या निवडणुकीच्या निमित्तानं काय काय घडलंय, कुणी कुणी किती उमेदवार दिलेले आहेत याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायला शेवटचे काही तास उरले आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। या निवडणुकात महाविकास आघाडीकडे फक्त एक उमेदवार निवडून आणण्या इतकंच संख्याबळ आहे आणि ठाकरे गटानं थेट उमेदवार जाहीर करून टाकलाय। ठाकरे गटानं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी घोषित केली। मला आता दुपारी तासाभरापूर्वी ही बातमी कळालेली आहे आणि मला असं वाटतं मी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो, सगळ्या नेत्यांचं पण। आता यावरून काँग्रेस खवळणार हे तर उघड होतं। झालंही तसंच, काँग्रेस स्वतःचा उमेदवार देऊ शकते असं भाई जगताप यांनी म्हटलं। काँग्रेस पक्ष कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल। ठाकरेंनी आमच्याशी चर्चा न करताच उमेदवार जाहीर केला अशी कबुलीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं, पण नवं नाव कोणतं आलं असेल पण त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर ते आम्हालाही योग्य वाटत नाही। आता इतकं सगळं झाल्यावर ठाकरे गटालाही सारवासारव करावीच लागली। काही कम्युनिकेशन गॅप असेल, काही मनात शंका असतील तर याबाबत वरिष्ठ पातळीवरती उद्या आज चर्चा होईल आणि मला वाटत नाही की याच्या बाबतीमध्ये फार काही कुठला मोठा तिढा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असं काँग्रेसनं आधीच जाहीर केलं होतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती, पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरेंनी उमेदवार कोण असणार हे स्पष्ट केलं नाही। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे एक उमेदवार निवडून आणण्या इतके आमदार आहेत, पण काँग्रेसनंही उमेदवार दिला आणि मग भाजपनंही आणखी एक उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत मतांची फोडाफोडी होणार आणि त्यात महाविकास आघाडीचा एक उमेदवार तरी टिकणार का हा सवाल असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।